दादा खरं तर आज आपण दिवसातनं दुसऱ्यांदा बोलतोय, कारणही तसंच आहे. तुम्ही सकाळी पवारसाहेबांना भेटल्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीतील एका जुन्या कार्यकर्त्याने तुमच्या विरोधात पत्रक काढलं की तुम्ही दोन्ही राष्ट्रवादीचे एक व्हिलन आहात, म्हणजे एकत्र येऊ देत नाही, तुम्ही पक्षाचा राजीनामा द्या. त्यानंतर तुम्ही साहेबांना एक पत्र लिहिलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्याचा फायदा दादांना होईल ना की तुम्हाला. काय तुमचं गणित जरा सांगा. मुळात श्री विनायकरावजी चाचर हे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही एकत्रित कामकाज केलं आहे. ते पलीकडच्या पक्षात आहेत. त्याचबरोबर मागची 5 वर्ष त्यांची माझी भेट नाही. ते मागची 2-3 वर्ष परदेशात त्यांच्या मुलीकडे होते कोविडच्या काळापासून. त्याच्यामुळे ते पुण्यात कधी आले आणि त्यांना पुण्यात अशी आघाडी करायची काय इच्छा झाली हे ते सांगू शकतील. पण मी त्यांच्यावर टीका करणार नाही, कारण की कारण की नाही त्यांना कोणतरी पत्र लिहायला लावलं असेल. पण माझी संस्कृती माझ्यावरचे संस्कार हे शिकवतात की मी त्यांच्यावर टीका करू नये. आजही नाही, उद्या नाही, परवासुद्धा नाही. पण मान्य सन्मान्य आमचे श्रद्धेय आदरणीय पवारसाहेबांची माझी सकाळी भेट झाली. मी त्यांच्यासमोर जो तक्ता ठेवला त्या तक्त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आमच्या पक्षाचे चित्र काय राहील हे असं पत्र. त्यामुळे कुठंही समोरच्या पक्षावर टीका नाही, समोरच्या पक्षाच्या नेत्यांवर टीका नाही. माझ्या पक्षात कुणी जर काय आघाडीमध्ये मी सांगितलं बाबा मिनिमम किती जर काय झालं तर 23 जागा ते 47 जागा जिंकून आपण महाविकास आघाडीमध्ये खूप मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ. म्हणून तुम्ही एकत्र राहिले तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीने येऊ. आणि किंवा पुणेकर ज्या महायुती सरकारच्या कारभाराला कंटाळले त्याच्यामध्ये पुणेकर महाविकास आघाडीला सुद्धा उद्याच्या काळामध्ये महापालिकेमध्ये घ्याल तुम्ही तिन्ही पक्ष मिळून अंदाजे. आम्ही जो सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः जे काही 100% सर्वे आलेला आहे त्या सर्वेमध्ये आम्ही अगदी 47-48% पोहोचतो. ज्याच्यामध्ये आज कोणी जरी त्याच्यामध्ये ह्या पक्षांकडे उमेदवार आहेत का नाही अशा संदर्भात काही मधून लढले तर तुम्हाला किती जागा मिळतील. महाविकास आघाडीहून लढलो तर आम्ही निश्चित खूप चांगल्या ताकदीने नका या ठिकाणी महापालिकेत पुनरागमन करतो. माझ्या हिशोबाने 50च्या आसपास त्या जागा मिळाल्या पाहिजेत आम्हाला. आणि समजा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात तर तो आकडा 10 वर जातो आमचा. त्याच्यामुळं दादांचं तो त्यांचा खूप मोठा होईल. पण शेवटी त्यांचा आकडा किती असावा तो आकडा पण त्यांचा 50च्या आसपास जातो. कारण त्याचं कारण कसं की मी त्यांच्या पक्षात तुम्ही एकत्र आले तर फायदा फक्त दादा तुम्हाला का नाही. कारण आहे की त्यांच्याकडे जे माजी नगरसेवकांची संख्या आहे त्याच्यामध्ये सगळे मुख्य प्रभाग त्यांच्या वाट्याला जाऊ शकतात. जिथं आमच्या कार्यकर्त्यांनी खूप ताकदीने तयारी केली तिथं त्यांचा बळी दिला जाऊ शकतो. त्याच्यामुळे या आघाडीमध्ये महाविकास आघाडीहून लढणं कधी पण संयुक्तिक ठरेल. या सगळ्या याच्यामध्ये आमचं स्पष्ट म्हणणं आहे की या राज्यात तुमच्याच पक्षातले काही किंवा दादांच्या पक्षातले काही म्हणतात की तुम्हाला जागा वाटपात से राहणार नाही जर दोन्ही राष्ट्रवादी एका, म्हणून तुम्ही वेगळी चूल मांडता. असं आहे की आता श्रद्धेय पवारसाहेबांच्या प्रेमापोटी त्यांच्यावर असणाऱ्या श्रद्धेपोटी प्रशांत जगतापसारखे लाखो कार्यकर्ते या शहरातून राज्यात पवारसाहेबांच्यावर राहिलेत. त्याच्यामुळे कुठंही जागा वाटपामध्ये आपल्याला संधी मिळावी की आपल्याला से मिळावा हा खूप खोजा किंवा छोटा विचार कालही नव्हता, आजही नाही, उद्यासुद्धा नसेल. पवारसाहेबांच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी प्रेमाच्या समोर अशी लाख पदं आणि लाख जबाबदाऱ्या मातीमोल ठरल्या तरी काही अडचण नाही. आमचं म्हणणं बघते खूप जबाबदारी आदरणीय पवारसाहेबांनी आदरणीय सुप्रियाताईंनी माझ्यावर ही जबाबदारी दिली होती. ती जबाबदारी इमानी एतबारे महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत पार पाडणे, महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचं दमदार पुनरागमन करणे हेच माझं ध्येय आहे. तुम्ही साहेबांना भेटल्यानंतर आज तुम्ही संध्याकाळी सगळी कोर कमिटीची बैठक घेतली, त्यात ज्यांनी म्हणजे तुमच्या या भूमिकेला विरोध दर्शवलं म्हणण्यापेक्षा वेगळं मत मांडलं होतं तुमच्या विरोधात, तेही होते. काय ठरलं? खूप खेळीमेळी चर्चा झाली. जे काही बाहेर चर्चा होती की अशा प्रकारचे वाद आहेत किंवा तसं काही नाही. आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांच्याबरोबर झालेली चर्चा मी त्यांच्यासमोर ठेवली. मागच्या 10 दिवसात काय काय घडलं पडद्याच्या मागे ते ठेवलं. आपला रिपोर्ट काय सांगतोय ते ठेवलं. त्याच्यामुळं अशा प्रकारचा कुठलाही जो काय वाद दाखवला जातो तसा नव्हता, नाही, उद्यासुद्धा राहील. अशा प्रकारचा वाद उद्भवणार नाही. सगळं पेल्यातलं वादळ संपलं तुमचं? पेल्यातलं वादळच नव्हतं तर काय, पेला तसाही शांतच होता आणि तो शांतच राहील. म्हणून एकत्र लढणार निश्चित महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढू. कारण की हे खुद्द शरदचंद्रजी पवार साहेबांचा हे आवडतं शहर आहे किंवा त्यांची कर्मभूमी आहे. त्याच्यामध्ये महाविकास आघाडी ताकदीने लढेल आणि ताकदीने हे झालं. पण आता पुन्हा तुमच्या विरोधात आणखीन काही पत्रकं निघू शकतात, तुम्हाला व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न होईल. स्वाभाविक आहे, कारण त्यांची बाजू आहे. त्यांना वाटतं एक मोठा गट त्यांना वाटतं दोघांनी एकत्र यावं. मग असं एखादी निवडणूक किंवा एखाद्या निवडणुकीतले 2 वेगवेगळे पक्ष कुणाला विलन कुणाला हिरो ठरू शकत नाही. विलन किंवा हिरो ठरवणं हे सर्वसामान्य मतदारांच्या ताब्यात असतं आणि तोच त्या मतदार हा आमचा मायबाप होता आहे आणि उद्यासुद्धा राहील. त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये पुणेकर ठरवतील कोण विलन होतं कोण हिरो होता. त्याच्यामुळे एखादं कुणी अशा प्रकारे पत्र काढल्यानंतर कुणी हिरो होत नसून कुणी झिरो किंवा विलन होत नसतं. मविया ठाम मविया ठाम
इंडिया अलायन्स ठाम. हे होते प्रशांत जगताप. हे आजही ठाम आहेत. आज सकाळीच ते शरद पवारांना भेटले आणि त्यांचे म्हणणं आहे की होय मविया म्हणूनच आम्ही सोबत जाणार आणि पवारसाहेबांना आम्ही तसं पटवून दिलं आकडेवारीचं. त्यामुळे आता शेवटी निर्णय काय होतो ते आगामी काळातच स्पष्ट होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतं की पवारांचं गट मवियासोबत जातोय, कारण त्याच्यावर सगळी पुणे महापालिकेची गणितही अवलंबून असणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंदे, जे मीडिया, पुणे.